नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, हे बघा आपल्या शेळ्यांना आता आपण कडबा टाकलेला आहे आणि आज थोडं वातावरण चेंज झालेलं आहे मित्रांनो। बघा तुम्ही तसा आभाळ आलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण काय केलं आज तुम्हाला सांगतो। तर हा कडब्याची कुट्टी अशा पद्धतीने केलेली आहे। हा अडकिता म्हणतात याला। तर अडकिता आमच्या बंधूकडे होता, तो आणला आणि त्याने अशा पद्धतीने आपण बारीक कडबा कट केलेला आहे। तर आपण काय करतो तो, हे आपला हत्यार होतं पहिलं, हे हत्यार मोडलेली कुऱ्हाडी आणि ह्या कुऱ्हाडीनं आपण काय करायचं, इथं लाकडावरती ते लाकूड समोरचं त्या लाकडावरती आपण बारीक करत होतो। पण आता विषय काय झाला, कडबा पण कमी राहिला आपला, तितकाच कडबा आहे मित्रांनो। हे बघू शकता तुम्ही, इतकाच कडब्याचा शेवट होत आलेला आहे आणि आपण पावसाळा हिवाळा ह्याच्यावरतीच शेळ्यांना हाच खुराक होता आपला। आणि काही सोयाबीनचं बुस्कुट होतं पहिलं, आता हे आता आणलं आपण पाहुण्याकडून। तर हे बघा अशा पद्धतीनं आपण कुट्टी करून आता हे भोतामध्ये साडींचं भोत करून ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत। हुस हुस पाणी प्यायचं आहे। तर हे बघा कडबा खाल्ल्याच्या नंतर पाणी पित आहेत आणि बघा आपले बकर कसे आहेत, कसे वाटतात, चमचमीत बकर आहेत मित्रांनो। आणि याला वल्ला चारा नाही बरं का, सुक्या चाऱ्यावरती जे वल्ला चारा आपला सुरू नाही झाला अजून। आपण घास आणि मेथी घास टाकलेला आहे आणि पावणं गवत आहे आपल्याकडं, पण ते अजून सुरुवात झाली नाही त्याची। तर मित्रांनो, कडबा आपण रोज याला जास्त म्हणजे कडबाच असतो आणि दुपारून सोडत असतो आपण 11, 12, 1 वाजेपर्यंत। 1 वाजल्यापासून तर आता थोड्या वेळानं आपण सोडणार आहोत यांना। बस बस। तर हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही कुट्टी करून मस्त भोतामध्ये भरू शकता। आता मी त्याच्यामुळे कशामुळे भरायला लागलो, वातावरण बिघडलेलं आहे, बस पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे मित्रांनो। त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, भोतामध्ये असं स्टोअर करून याला इकडं आतमध्ये किंवा इथं बाहेरच्या सपरीमध्ये नाही ठेवता येणार, पण आतमध्ये ठेवून देऊ। कारण की पाऊस जर आला तर हाच कडबा आपला खराब होऊन जाईल आणि शेळ्यांसाठी सध्या म्हणजे आपल्याकडं तुरीचं भुसा आता उद्या परवा तर निघणारच आहेत, पण तोपर्यंत आपल्याला ह्या कडब्याची आवश्यकता आहे। कारण नवा कडबा भेटायला आता बराच वेळ बाकी आहे, तोपर्यंत आपल्याला याला जीव लावणं आहे। तर त्याच्यामुळं आपण आज हे कडब्याचं असं स्टोअर करून ठेवलेलं आहे। आणि बघा मित्रांनो, हरणानं इतकं परेशान, हरणं नाहीत पण रोई आहे आमच्याकडं, रोईने इतकं परेशान लावलेलं आहे। आपला मेथी घास खाल्ला त्याने बराच आणि हे बघा गव्हाला पण बऱ्याच ठिकाणी खाल्लेला आहे। पण आता आपण त्याला हे अशा गोण्या लावून परत याचं कंपाऊंड केलं आहे साड्याचं घासासाठी। तशा पद्धतीनं आपण नियोजन केलं आहे मित्रांनो। आणि चाऱ्याचं, सुक्या चाऱ्याचं आपण आता असं स्टोअर करून ठेवणार आहे चांगल्या पद्धतीनं। कारण की हा चारा इतका म्हणजे महत्त्वाचा आहे शेळ्यांसाठी की ह्या चाऱ्यापासून शेळ्या खूप पाणी पित आहेत आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचं संगोपन होत आहे। कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, ओल्या चाऱ्यानं तरी तब्येत बिघडते शेळ्यांची, पण सुक्या चाऱ्यानं तब्येत बिघडत नाही, काय नाही, एकदम चांगल्या पद्धतीनं राहते आणि पाणी पण चांगल्या पद्धतीनं पित आहेत शेळ्या। कारण की सुका चारापासून त्यांना काहीच दुसरं अडचण येत नाही, संडास लागत नाही, तब्येत कुठलीच बिघडत नाही। आणि वरल्या चारापासून थोडं कधीमध्ये होतं आहे, तरी पण आपण घास आणि पावणं गवत लावलेलंच आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आता कडब्याचं नियोजन केलेलं आहे। चला म्हटलं आज थोडक्यात माहिती द्यावं तुम्हाला। जर तुमच्याकडं चांगली कुट्टी मसन घेण्यासाठी पैशाची अडचण असेल, तुमचं
आता माझ्याकडं नाही, तुमचं सांगायला जायला तर माझ्याकडं तेवढं बॅलन्स नाही आहे. त्याच्यामुळं आपण काय करतोय माहिती आहे का, कुऱ्हाडीने तोडत होतो. पण आज हे आमच्या बंधूचा इळा आणलेला आहे मी, आणि इळ्यानं चांगल्यापैकी बारीक करून केलेलं आहे. बघा तुम्ही किती बारीक केलेलं आहे, मस्त एकदम. बरंच कांड्या होतात त्याच्या, एक ईद आणि आवडीनं खातात. बघा हे इथंच अंतर आहे फक्त, हे बघू शकता. फक्त एक ईदभर याचं तुकडे होते मस्त. आणि शेळ्या वाया घालत नाही मित्रांनो. मूळ कारण म्हणजे काय होतं, कुट्टी केली की आपला कडबा वायाला जात नाही, बस चांगल्या पद्धतीनं खाता येत. त्याच्यामुळे तुम्ही पण अशा पद्धतीनं, जर नाही तुमच्याच्यानं 15-16 हजार 20 हजाराची कुट्टी मशीन आणता येत नसेल तर तुम्ही 1200, 1200, 1300 रुपयामध्ये असा विळा येतो. ह्या विळ्यानं पण चांगल्या पद्धतीनं तुम्ही गवताची पण कुट्टी करू शकता आणि कडब्याची पण करू शकता. गवत कोणतं चालणार आहे याच्यामध्ये, नेपियर. फक्त नेपियरनं चांगलं कापता येतं. हे पण मका, नेपियर, तुमचं कडवळ चांगल्या पद्धतीने याचं कट होऊ शकते याच्यातून, आणि कमी किमतीत आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही हे पण खरेदी करू शकता चांगल्या पद्धतीनं. बस तर बघा, आता आपल्या शेळ्या थोड्याच वेळात आपल्याला सोड नाही, कारण त्यांना आज सोडल्याने आता पाणी गिनी पाजतोय, आणि थोडा वेळ 1-1.5 तास त्यांना फिरून आणू, कारण की जोडीदार तूर जमा करायला गेलेत. 2 जण लागत आहेत शेळ्या सोडायच्या म्हणल्यानंतर. आता थोडं इकून तिकून माल आहे, त्याच्यामुळं गहू कापूस असल्यामुळं थोड्या शेळ्या बेजार करतायत. त्याच्यामुळं 2 जण लागत आहेत त्याला. तर अशा पद्धतीनं आपण कट केलेलं आहे मित्रांनो. आता याला भोतामध्ये भरून ठेवणार आहे चांगल्यापैकी, आणि हे बरेच दिवस आपल्याला काम येईल मित्रांनो. कारण की आता तुरीचं भुसकट पण निघणार आहे, सोयाबीनचं तुरीचं मिसळून आपण शेळ्याला खाऊ घालू शकतो. आता त्याच्यानंतर घास पण आपला एक 8-10 दिवसामध्ये, 4-8 दिवसामध्ये घालू शकतो. आता त्याच्यानंतर घास पण आपला एक 8-10 दिवसामध्ये, 4-8 दिवसामध्ये सुरू होईल. मेथी घास सुरू झाल्यानंतर एक वरण घासाची पण होऊ शकते, आणि चांगल्या पद्धतीनं आपलं पूर्ण नियोजन होऊ शकतं मित्रांनो. व्हिडिओ कसा काय वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मित्रांनो मी तुमचा. असेच व्हिडिओ बघायचा आपले, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा मित्रांनो. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. अशाच शेतीतल्या आपल्या शेळीपालनाची माहिती, शेतीविषयक असेच व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील. चला तर भेटूया मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय भारत.